नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप छान असे नेटच्या कापडापासून खूप छान असा बेल्ट तयार करणार आहोत। लहान मुलींसाठी हेअर बेल्ट आपण या कापडापासून तयार करणार आहोत। हे पहा, हे असे नेटचे कापड आहे, तुम्ही पाहू शकता। हे असे एवढे पातळ कापड आपण घेतलेले आहे नेटचे, याचे धागे वगैरे काही निघत नाहीत। हे पहा, याच कापडाचा वापर करून आपण खूप छान असा हेअर बेल्ट तयार करायचा आहे। मैत्रिणींनो, मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे हेअर बेल्ट तयार करून दाखवलेले आहेत। त्याचबरोबर मोत्याचे दागिने सुद्धा तयार करून दाखवलेले आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आपण पाहूया नेटच्या कापडापासून हेअर बेल्ट कसा तयार करायचा ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। हे पहा मैत्रिणींनो, आपण येथे नेटचं कापड घेतलेलं आहे। हा एक जुना बेल्ट आहे आपल्याकडे, तोच आपण येथे घेतलेला आहे आणि ही थोडी लेस घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। छोटी अशी नाजूक लेस आहे, याचाच वापर आपण करून खूप छान असा हेअर बेल्ट तयार करणार आहोत। चला तर आपण पाहूया या कापडाची उंची किती आहे ती। याची उंची आपण 30 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच घेतलेली आहे। हे पहा, 3 इंच आणि 20 इंच लांब असं 20 इंच घेतले 30 इंच घेतलेलं आहे आणि 3 इंच उंची घेतलेली आहे। याचा आता उलटसुलट आपण भाग पाहणार आहोत आणि याला टीप देऊन घ्यायची आहे। पुढे थोडेसे कापड सोडून आपण याला डबल करून टीप द्यायची आहे। थोडे थोडे कापड साईडला ठेवायचे आहे आणि याला टीप द्यायची आहे। आपण नाडी जशी तयार करतो तसंच हे आपल्याला कापड उलटसुलट तयार करून घ्यायचं आहे। नेटच्या कापडापासून आपण खूप छान असा हेअर बेल्ट आज तयार करणार आहोत, कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये, टाकाऊतून टिकाऊ। आता आपण हे जे टीप मारून घेतलेलं आहे हे उलटसुलट करून घेणार आहोत। यासाठी आपण तारेच्या मदतीने हे उलटसुलट करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी आज हेअर बेल्ट तयार करून दाखवलेला आहे। याआधीसुद्धा मी वेल्वेटचे कापड व लेस वापरून खूप छान असा हेअर बेल्ट तयार केलेला आहे, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोही व्हिडिओ पहा। हे पहा, हे अशी आपली येथे कापडाची व्यवस्थित अशी जाड घडी डबल तयार झालेली आहे। हे नेटचं कापड असल्यामुळे याचा धागे वगैरे काही निघत नाहीत। आता आपण याला थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। चुन्या दिल्या म्हणजे आपल्या बेल्टची फिनिशिंग ही खूप छान दिसते। आपण अंतर बरोबर थोडे थोडे असे ठेवायचे आहे, कमी जास्त थोडे थोडे घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित अशा टिपा देऊन घ्यायच्या, चुन्या देऊन घ्यायच्या, प्लेट पाडायच्या आहे त्याच्या। आपल्या चॅनलवरती मी आधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे टाकाऊतून टिकाऊ जुन्या आपल्या घरातील ब्लाऊज पीसपासून किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा मैत्रिणींनो, आपण आता हे राहिलेलं कापड फोल्ड करून घेतलेलं आहे व त्यालाही एक टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला धागे वगैरे निघणार नाहीत। हे पहा, हे असे आपले चुने देऊन झालेले आहेत। आता आपण यावरती बरोबर मधोमध अशी लेस बसवून घ्यायची आहे। हे पहा, हे अशी आपण लेसला टीप देऊन घ्यायची। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। मी इथे भगव्या कलरची लेस वापरलेली आहे, तुम्ही गोल्डन कलरची लेस वापरायची असेल ती वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता। हे पहा, ही अशी टीप देऊन झालेली आहे। आता आपण हा हेअर बेल्ट आपल्याकडे ही जी आता आपण डिझाईन तयार केलेली आहे ही आपण आपल्या घरातील बेल्टला शिवून घ्यायची आहे। यासाठी आपल्याला हात शिलाईची सुई आणि धागा लागणार आहे, मशीनचा धागा, त्याने आपण हा बेल्ट शिवून घेणार आहोत। हे पहा, ह्या शिलाईची सुई आणि हा धागा घेतलेला आहे। चला तर आपण आता हे शिवून घेऊया। आपण धागा मॅचिंग वापरायचा आहे, म्हणजे ते दिसत नाही आणि टीप देताना हे जे आपण शिवून घेतो हे व्यवस्थित असे शिवून घ्यायचे ओढून, म्हणजे आपला बेल्ट लूज पडत नाही। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा हेअर बेल्ट
तयार करता येतो. आपल्याला थोडे थोडे अंतर सोडून याला शिवून घ्यायचं आहे. हे पहा, हे असे थोडे थोडे अंतर सोडायचे आणि शिवून घ्यायचा. व्यवस्थित असा बसतो. त्याची फिनिशिंगही तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी फिनिशिंग येते. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. हे पहा, हे अशी आपण टिप देऊन घेतलेली आहे. अशीच टिप आपण संपूर्ण बेल्टला देऊन घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कुठेही बेल्ट आपला लूज दिसणार नाही. त्याला आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस व्यवस्थित असं शिवायचं आहे. ते पहा, आतमध्ये धागे आलेले आहेत. आपण थोडे थोडे अंतर सोडून हातशिलाई करून घ्यायची आहे व आपला हा खूप छान असा बेल्ट मैत्रिणींनो आज तयार केलेला आहे. नेटचे कापड व लेसचा वापर करून हा बेल्ट आपण तयार केलेला आहे. हे पहा, हा असा आपला बेल्ट तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.